नमस्कार प्रेक्षक, मराठी 12 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. सतीश भोसले उर्फ खोक्या, त्याला 3 दिवसांपासून सोशल मीडियावर, माध्यमांच्या टीव्ही स्क्रीनवर फार मोठं केलं जातं, हिरो केलं जातं. सतीश भोसलेंना मी फार जवळून ओळखतोय. आता तुम्ही म्हणाल सतीश भोसलेंना मी जवळून ओळखतोय म्हणजे मलाही आरोपी करा, अशा प्रकारची मागणी सतीश भोसलेंच्या विरोधातले लोक किंवा मग सुरेश धसांच्या किंवा मग त्यांच्या जवळ ज्यांचे फोटो दिसतील त्यांच्या जवळचे लोक म्हणू शकतात की संग्राम धनवेलाही आरोपी करा. काहीच म्हणजे तारतम्यच नसलेले लोक सोशल मीडियावर आहेत आणि माध्यमांनी तर हद्द पार केलेली आहे. सतीश भोसलेला सेंट्रल मीडियाची बातमी मी आज पाहिली DNA मध्ये, झी न्यूजची. DNA मध्ये झी न्यूज असं सांगतं, म्हणजे हसायला येतंय मला, की सतीश भोसले ने बीड में दबदबा बनाए रखा है. कितने हिरों की शिकार उसने की है, कितने मोर काट कर खाए हैं और वो सुरेश धस के करीबी बताए जाते हैं. सेंट्रल मीडियानं सतीश भोसलेला एवढं मोठं केलंय की सतीश भोसलेंचं पुढचं आयुष्य फार चांगलं जाणार आहे असं मला वाटतं. तो आरोपी असताना सुद्धा त्याला कधी ना कधी जामीन मिळणार आहे हे मी आजच सांगतो. मात्र जामीन मिळाल्यानंतर हाच तो सतीश भोसले हा सगळ्या महाराष्ट्रात फिरलेला आणि त्याला पुन्हा एकदा पॉप्युलॅरिटी माध्यमांच्या चुकांमुळे मिळणार आहे. सतीश भोसलेची काय पार्श्वभूमी मला सुद्धा माहिती आहे. आता त्यांनी किती हरणं, किती मोरं मारून खाल्लेत हे तपासाचा भाग आहे आणि जर तपासामध्ये या सगळ्या गोष्टी सत्य असतील तर सतीश भोसलेला नक्कीच अटक करावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. कारण आमचा निसर्ग हा फार सुंदर आणि सुरक्षित राहिला पाहिजे आणि निसर्गाशी कोणी छेडछाड करत असेल तर त्यांच्यावर त्या कायदेशीर पद्धतीनं कारवाई करायला हवी. सुरेश धसांचा तो कट्टर समर्थक आहे असं सांगितलं जातं. मात्र त्याची भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त प्रदेश उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीने नियुक्ती केली आणि मुंडे भगिनींनी त्याची नियुक्ती केलेली आहे इतकी मला माहिती आहे. सगळ्यात जास्त तो क्लोज प्रीतम मुंडे यांच्याशी होता, पंकजा मुंडे यांच्याशी होता आणि त्यांच्यानंतर पुन्हा तो सुरेश धसांकडे गेला. आता हा सतीश भोसले याचे सगळ्याच नेत्यांसोबत जसे वाल्मीकरणांचे फोटो होते तसे सगळ्याच नेत्यासोबत आहेत. आता सगळेच नेते दोषी करायचे का की सगळ्यांनाच गुन्हेगार ठरवायचं का, हा तिथल्या सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे. ते जर म्हणत असतील तर करावं आणि त्यांच्यासारखा कायदाही नवा तयार करावा. गुन्हेगारांना गुन्हेगार ठरवावं, मात्र गुन्हेगारांच्या त्यांच्या चौकटीपूर्वक ठरवावं. त्याच्याही पुढे जाऊन त्याच्यासोबत असणाऱ्या निष्पाप लोकांना गुन्हेगार करायचं हे कोणी शिकवलंय आणि कुठल्या कायद्यात दिलंय काहीच माहीत नाही. सतीश भोसले हा सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा समर्थक आहे आणि त्याची नियुक्तीसुद्धा तिथूनच झालेली आहे. आता सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे असं सांगितलं. तुम्ही कधी जा सुरेश धसांसोबत आणि त्यांच्यासोबत मैत्री करा, तेव्हा ते तुम्हाला आवर्जून तुमच्या वाढदिवसाला फोन करतील. आणि जर तुम्ही बाहेर येऊन कोणाचा फोन करत असाल तर सुरेश धसांची ती रेकॉर्डिंग तुमचं काय नेमकं करणार आहे मला कळत नाही. ज्या पंकजा मुंडेंचा सुरेश धस आजपर्यंत तिरस्कार करतात त्याच पंकजा मुंडेंचा फोटो सुरेश धसांच्या त्याच घरामध्ये आहे जिथं पहिला होता आणि तिथेच आहे जिथं पहिला होता. आजही तेच पंकजा मुंडेंचा फोटो काढू शकलेले नाहीत. हा भाग वेगळा आहे. मात्र कुठंतरी कोणाला जोडायचं, कुठंतरी कोणाला आरोपी करायचं हे सगळं ठरवून चाललेलं आहे. ठरवून पॉलिटिक्स सुरू आहे. माध्यमांना व्ह्यूअरशिप शिवाय काहीही सुचलेलं नाही. याचं आयुष्य एखाद्याचं उद्ध्वस्त होईल, तो आयुष्यातून उठेल, तो आयुष्यातून संपेल, याची काहीही तमा न बाळगता 0 to top अशा प्रकारच्या बातम्या देऊन नुसती सनसनी आणि खळबळ माजवायची. भीमराव धोंडे म्हणाले कार्यकर्त्यांना त्यांनी आवर घालावी. भीमराव धोंडेंनी त्यांच्या लिंगाला आवर घालावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी करतोय. तुम्ही काय काय नेमकं करताय हे मला सगळं माहीत आहे. तुम्ही किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत, तिथल्या शाळेवरच्या शिक्षकांचे किती आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत, त्यांची कशी पिळवणूक चालू आहे हे भीमराव धोंडेंनी मला विचारावं, म्हणजे मी त्याची उत्तर देईल. तुमचे कार्यकर्ते आणि तुमचा मावस भाऊ तो कोण राऊत आहे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आणि जिल्हा सोडला तर नगरला सुद्धा माहीत आहे की तो नेमके काय काळे बाजार करतो. आणि तुम्ही सुद्धा कमी नाही आहेत भीमराव धोंडे. तुम्ही स्वतः दुसऱ्यावर बोट करण्यापेक्षा 4 बोटं आपल्याकडे आहेत, आपल्या बोटाचा विचार करा. दुसऱ्याकडे बोट करत असताना नाक्याने वांगे सोलू नये. आपल्याच दिवाखाली फार मोठा अंधार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तो अंधार सुद्धा बाहेर येणार आहे. हा सगळा प्रकार पॉलिटिकली लीडरची एकमेकांची कुरघोडी सुरू आहे.
आणि त्यामध्ये जनतेचे मूळ प्रश्न राहून गेले. ह्याचं झालं की त्याचं काढायचं, त्याचं झालं की ह्याचं काढायचं आणि नेत्यांना खाली खेचायचं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. बरं, नेत्यांनीही अशा प्रकारचे कार्यकर्ते कशाला पाळायचे की जे आपल्याला अडचणीत आणतील? धनंजय मुंडेंच्या काळामध्ये सुद्धा आणि हा हत्येचा प्रकार होण्याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी मराठी महाराष्ट्राने एक रिपोर्ट सादर केला होता कैलास फडच्या माध्यमातून की अशा प्रकारचे तुम्ही कार्यकर्ते पाळू नका जे तुमचं राजकीय आयुष्य कमी करतील. आणि आज दुर्दैवानं तो रिपोर्ट माझा सत्य ठरलाय. धनंजय मुंडेंचं चक्क या कार्यकर्त्यांनी आयुष्य कमी केलंय. मग त्यामध्ये वाल्मिक कराड असतील, सूर्यनरसिंह घुले असतील, तो फड असेल किंवा मग इतर कुणी असेल, या सगळ्यांच्या लोकांमुळे धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य कमी झालंय. हे नक्की माझ्या रिपोर्टच्या माध्यमातून मी सांगितलं होतं आणि तेच तसंच झालंय. म्हणजे मी जे बोलतो ते खरंच बोलतो आणि मी जे बोलतो तेच होत आलेलं आहे. म्हणजे मी काय अंतर्यामी नाही. मात्र वातावरण काय आहे, परिस्थिती काय आहे आणि याच्यानंतर परिस्थिती काय बदलणार आहे यावर मी भाष्य करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरलेल्या आहेत. सतीश भोसले हा सुरेश दसांचा कार्यकर्ता आहे. मग सुरेश दसांना आरोपी खरा अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करणं कितपत योग्य आहे? अशा प्रकारचे कार्यकर्ते असतात आणि ते कार्यकर्ते काय करतात? सुरेश धस किंवा मग इतर कुठलाही आमदार, खासदार, मंत्री असेल त्याचं खायचं प्यायचं, त्याचा दवाखाना, त्याचे कामकाज, मतदारसंघ सोडायचं सोडून तो सतीश भोसलेसारख्या कार्यकर्त्यांच्या मागे कसं काय फिरेल की हा काय करतो जरा बघतोच, म्हणजे हा पुढे मला अडचणीत आणणार नाही. शेकडो हजारो कार्यकर्ते नेत्यांकडे असतात आणि ते कशा प्रकारे वागतात हे त्यांना कसं माहीत असणार आहे? मात्र हा 1, 2, 4, 5, 7 अशा चुका केल्या तर त्यांच्यापर्यंत ह्याची माहिती पोहोचत असते की दादा, भाऊ, नाना, अण्णा हे सगळं ह्यांनी केलंय आणि याला थोडंसं थांबवा. तक्रार तरी आली असेल आणि या सगळ्या तक्रारीनंतर जरी तो कार्यकर्त्याला थांबवत नसेल नेता, तर तो नेत्याची काही परवड होईल हे काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे नेत्यांनी अशा प्रकारचे कार्यकर्ते पाळायचे की नाही पाळायचे हा चिंतनाचा भाग आहे आणि त्याचं यांनी चिंतन करावं असं सुद्धा मला वाटतं. त्यांना करायचं असतील ते करतील, नसतील करायचे तर नाही करायचे. माझा सल्ला त्यांना घ्या असं अजिबात म्हणणं नाही. मात्र ज्या ज्या लोकांसोबत सतीश भोसलेचे फोटो आहेत त्या सर्वांना तुम्ही आरोपी करणार आहात का? आणि ज्यांनी सतीश भोसलेला पार्टीच्या पदावर घेतलं त्यांना पहिल्यांदा आरोपी करणार आहात का? हे सुद्धा आमच्या मंचावरून आम्ही तुम्हाला सवाल करत आहोत. बाकी नेटकऱ्यांना काय, 200 रुपयाचं नेट, 300 रुपयाचं नेट मिळते, बापाच्या खिशातून पैसे आणायचे, ऑनलाईन टाकायचे, GB संपेपर्यंत नेट चालवायचं, दुसऱ्याचा हॉटस्पॉट घ्यायचा, एक्स्ट्रा रिचार्ज मारायचं, याच्याशिवाय वेगळं काय सुचतं बीडमध्ये? काहीच नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, सुज्ञ तरुणांना सोशल मीडियावर हे अनपड गवार अंगठे बहादर 4 शब्द शिकून एकमेकांना ट्रोल करत बसतात. आपल्या जातीच्या नेत्याला पुढं कसं न्यायचं आणि त्याची बाजू कशी ठासून मांडायची हे बीडच्या तरुणांकडून शिकावं. माझा मित्र शुभम खाडे यांनी मागच्या मला वाटतं 10 वर्षापूर्वी एक आर्टिकल लिहिलं होतं. आमचं इतकं खडाजंगी लागलं होतं की बीडचे पोरच आईत खाऊ आहेत. आम्ही महाराष्ट्रातली पहिली बेरोजगार परिषद बीडमध्ये आयोजित केली होती. धनंजय गुंदेकर मी होतो आणि त्याच्यानंतर शुभम खाडे नावाचा माझा सहकारी आहे, त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं आम्हाला खोचक म्हणून की सगळ्यात जास्त पोरं बीडमधले आईत खाऊत आणि आमचं एवढं लागलं होतं त्याच्यावरून. ते आता आम्ही खास मित्र आहोत. त्या काळात आम्ही एकमेकांना बोलायचो नाही. मात्र शुभम खाड्यांचा हा रिपोर्ट, शुभम खाड्यांचा हा दिलेला मथळा आणि ती बातमी आज खरी होते. सगळ्यात जास्त आईत खाऊ पोरं बीडमध्ये आहेत आणि या पोरांनी सोशल मीडिया इतका घाण केलाय विचारायला नको. आणि म्हणून बीडमधल्या काही सुज्ञ तरुणांना, म्हणजे सगळेच ऐतकव आहेत असं मला अजूनही म्हणायचं नाहीये. मात्र ह्या सगळ्या पोरांकडून मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही ऐतखाऊ बनू नका. सुशिक्षित आहेत, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करा, अभ्यास करा, कुठल्याही प्रकारचं नेट वापरू नका. तुमच्याकडे जर आज फेसबुक असेल तर ते डिलीट करा. आज तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल तर तो फक्त 4 मेसेज, घरचा, मित्रांचा, शिक्षकांचा आणि कुठला मेसेज येण्यासाठी ते फक्त व्हॉट्सअप चालू ठेवा. बाकी सगळं बंद करून टाका आणि तुमच्या ध्येयाला लागा, अभ्यास करा आणि चांगल्या हुद्द्यावर जाऊन नोकरीला लागा, तर भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा आमच्यासारख्या लोकांसारखे तुम्हाला शिव्या खावा लागतील, आमच्यासारख्या लोकांसारखे तुम्हाला मार खावा लागेल आणि नेत्यांचे कार्यकर्ते होऊन जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. सुज्ञ तरुणांनी हे समजून घ्यावं असं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातंय. अभ्यास करा, सुशिक्षित व्हा, नोकरीला लागा, उज्ज्वल भविष्य घडवा आणि तुमचं करिअर घडल्यानंतर तुम्हाला एक स्टार असणारी मुलगी किंवा मग अभिनेता असलेला मुलगा तुमची वाट पाहिल. अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र मंचावरून करतोय. सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता नसून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. म्हणून सुरेश धस यांच्यावर हे बिल फाडू नये अशा प्रकारचं आवाहन सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातंय. मी सुरेश धसांचा कार्यकर्ता नाही, मी
ठासून बोलणारा माणूस आहे आणि हे तमाम महाराष्ट्राला माहीत आहे. एवढाच. खूप खूप धन्यवाद.